मिस्ते ती तह अंती. शाबास. प्रथम पुरुष ती तह अंती, मध्यम पुरुष सी थह थ, न उत्तम पुरुष मी वह मह. आणि एक धातू बोलून दाखव त्याच्यावरचा. खाद लिहिलाय ना खाली का नाही? हो, लिह खाद वाच लिहिलंय. वाच. खादती, खादतः, खादन्ति, खादसि, खादथः, खादथ, खादामि, खादावः, खादामः. शाबास. आता आपचे प्रत्यय आणि एक धातू. हो, एक मिनिट. लट लकार आपो. हो, लट लकार आप. प्रथम पुरुष ते इते अन्ते, मध्यम पुरुष से इथे द्वे, उत्तम पुरुष इ वहे महे. प्रथम पुरुष भाषते, भाषेते, भाषन्ते. मध्यम पुरुष भाषसे, भाषेथे, भाषद्वे. उत्तम पुरुष भाषे, भाषावहे, भाषामहे. बस. आता हे झाल्यानंतर सगळ्यांनी असं तयार करायचंय हा. बर का अनिकेत, तुम्ही केलं का तयार? अनिकेत, सगळ्यांनीच. विभावरीने केलं, मला पाठवलं ग्रुपवर, शर्विलनी पण दाखवलं. आता आपल्याला सार्धभोईर, तू केलं का तयार बाळा? नाही टीचर, अजून नाही. मी पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअप वरती. नाही कर. आणि मग म्हणजे हो, कशासाठी हो. हे तुम्हाला 10वी पर्यंत. आणि सारा मी काय सांगितलं, हे भिंतीवर लावायचे तक्ते बर का, आपापल्या घरात. देवाचे फोटो वगैरे काढून टाका. आणि हे फोटो आपल्याला 8वी 9वी 10वी 3 वर्षासाठी लागणार आहेत. कळलं? हे नीट लक्षात ठेवायचं. आता हे झाल्यानंतर तुम्हाला मी जर हे ते धातू आठवते का? 5 धातू दिले होते. आपचे पहिला गण आठवते का? ते लिहिले का सर्वांनी? कोणते धातू बघा, पेज नंबर 72, 72 आहे, पेज नंबर 72. काढलं सर्वांनी? विभावरी सोडून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा मी काय केलं होतं, बाध बाधते, आठवते का? हॅलो सारा? हो, आठवते मिस, पण मला ते लिहिता नाही आले. नाही लिहिता आले? बरं का? नाही. म्हणजे आलं नाही म्हणून लिहिलं नाही का? हो. मग आता आपण ते घेऊया तोंडी आधी. हो. धातू सांग मला, कुठला येत नाहीये. ते म्हणजे बोलता ये, म्हणजे ते स्पेलिंग सगळं ते थोडस तसं. आता स्पेलिंग काय बरं सांग. आता कोणता धातू सांग मला आधी तू. आता पहिला वाला घेतला ते पहिला वरती येणार. इक्ष का? हो. इक्ष. हो हो, इक्ष. मग आता काय लिहिणार बघा. अनिकेत, तुम्ही पण सगळ्यांनी बघा. ज्या मागच्या वेळेला हे बघा मी रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण प्रत्येकाने हे करायचंय. आता मग आज मोहम्मद आला नाही अजून, आता त्याला येणारच नाही मग हे काही. तर बघा, इक्षते, इक्षेते, इक्षन्ते, इक्षसे, इक्षेथे, इक्षद्वे, इक्षे, इक्षावहे, इक्षामहे. सारा कळलं का? आता हे कोण म्हणून दाखवेल? विभावरी म्हणून दाखवेल. भाषा लिहिले तसं लिहायचं ना? बरोबर. हो, विभावरी तू म्हणून दाखवशील इक्ष धातू. हो, इक्षते, इक्षेते, इक्षन्ते, इक्षसे, इक्षेथे, इक्षद्वे, इक्षे, इक्षावहे, इक्षामहे.
आभास. बघा तिच्याकडे आता मुंबईला गेली आहे ती, पुस्तक नाही, वही नाही, काही नाही, पण तरी पण म्हणून छान दाखवलं. हा अनिकेत मी तू वहीवर म्हणून दाखव. तत्वे लिहिलेत. हो ना, अनिकेत तू हा. म्हण अच्छा मी बरं. बोलू? बरं थांब जरा, अनिकेतला बोलू दे ना, अनिकेत बोलतच नाहीये. अनिकेत बोल बाळा. हो मी हा मी इक्षते ना, हा इक्षसे इक्षसे इक्षेते इक्षेते हे बघ, इक्षते म्हण माझ्या पाठोपाठ. इक्षते इक्षेते. इक्षेते तुझा का प्रॉब्लेम आहे बाळा, नेटवर्क आहे ना. मग ऐक तू नुसतं, सार्थ बोल तू आज बरं. हो टीचर. इक्षते इक्षेते इक्षन्ते इक्षसे इक्षेथे इक्षद्वे इक्षे इक्षावहे इक्षामहे. सारा कळते का ग काय चाललंय ते? हा ते भाषासारखे लिहायचे. भाषासारखं. हो का? हा हो का? आता दुसरा धातू कोणता येत नाहीये. सारा सगळे तोंडी घेऊया आपण आता. हो. आता भाग. काय आहे कुठला? भाग. काय आहे? हॅलो, याच्यातलं दिलंय ना. बाधते बाधते बाधते. बाधते. सोपा आहे बघ. कसा म्हणणार बाध? शर्विल तू म्हण रे, येते का बाळा? हो मिस. बोल. मिस बोलू? हो बोल. बाधते भाषेते भाष. अरे बाध. ओके मिस. भाधते भादेशेते भाधन्ते भादसे भाषेथे भाषा बघा नीट. भादेथे हा भाधद्वे बाधद्वे भादसे बाधावहे बाधामहे. हे बघ, बाधसे नाही शेवट, बाधे. बाधे. हा सारा कळते ना. बाधे बाधावहे बाधामहे. हा इतकं सोपं आहे बघ. आता पुढचा कुठला आहे सांग? रम. हे बघ, जरी पाय मोडला असला ना तरी रम असं म्हणायचं नाही, रमो. हा उच्चार पूर्ण करायचा. काही तुला खोटं वाटेल, काही शाळांमधून टीचर असा उच्चार करतात ग, रम गम. अरे काय हे, टीचरलाच येत नाही तर मुलांना काय येणार? आता लक्षात ठेवा, रमो. रमो म्हणजे टू एनग्रोज. आता सार्थ तू बोल, रमो. रमते रमेते रमन्ते रमसे रमेथे रमेद्वे रमद्वे रमे रमावहे रमामहे. शाबास, कळलं? बरोबर, छान म्हटलं रे, अगदी व्यवस्थित. हा सगळ्यांना कळतंय ना? ज्यांना कळणार नाही त्यांनी विचारा हा की काय आहे म्हणून. हर्ष पाटील पण आत्ता येतोय बघ, जातोय येतोय. त्याचं पण अनिकेत गाणूसारखं ह्याचं प्रॉब्लेम दिसतोय, नेटवर्क प्रॉब्लेम. हे हर्ष पाटील आला का? हर्ष, हॅलो हर्ष, हर्ष आला का? अजून ऐकू नाही येते त्याला. ठीक आहे. सारा तुला कळतंय ना महत्वाचं? बघ. आता पुढचा धातू कोणता आहे सांग? लभ. लभ. लभ म्हणजे टू ऑब्टेन, मिळवणे. कळलं का? लभ.
हो. आता हे कोण म्हणून दाखवेल? आता येईल का ग तुला सांग? हो मी ट्राय करते. हा ट्राय कर. लभते लभेते लभन्ते शाबास. लभसे लभेथे लभद्वे लभे लभवहे लभमहे. हे बघ नाही हा, लभावहे. हो. शेवटचं. लभामहे आणि लभामहे. लभामहे. हा हो. आता हे तुम्ही लिहायचेत. आत्ता एक एक दोन दोन लिहिताय का तुम्ही? आत्ता 2 तरी लिहून दाखवा. 5 मिनिटाची वेळ. हा रम हो. आणि लभ सगळ्यांनी लिहा. हर्ष पाटील, सार भोईर, हा लभ हो. आणि रम लिहून दाखवा. 5 मिनिटं वेळ. मी घड्याळाकडे बघून 5 मिनिटं झाली की विचारणार. हर्ष पाटील लिहायचंय. हा शर्विल लिहायचंय. ऑफिस लिहितोय. हा अनिकेत लिही. काय म्हणते विभावरी? नाही माझ्या मैत्रिणीशी बोलते. तू पण लिहितेस का? लिही लभ आणि हो मी रम. पण लिहितेय की हा माझ्या मैत्रिणीने हे दिलंय ना मला. पेज दिलंय ना मग लिही. पेज दिलंय माझ्या मैत्रिणीने पेज दिलंय. हा मग काय चांगली आहे मैत्रीण. हो मैत्रीण खूप चांगली आहे. सारा लिहून झालं की सांग. हो. हम्म. सोहम कोण आलं रे? सगळे आले. पुढचा कोणता धातू? लभ झाला लिहून. पुढचा कोणता? रम. 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 झालं. झाले. न. हो. आता पहिला विभावरी तू वाच लभ. हो. लभ लभते लभेते लभन्ते प्रथम शाबास. पुरुष. लभसे लभेथे लभद्वे मध्यम पुरुष. लभे लभावहे लभामहे उत्तम पुरुष. अगदी बरोबर आहे. शाबास. आता दुसरा आहे जातो रम. आता रम कोण? हर्ष पाटील म्हणशील का रे बाळा? तो बोलायला लागला की त्याचं नेटवर्क जाते बहुतेक. हर्ष ऐकू येते? हर्ष ऐकू पण येत नाहीये त्याला. हो ठीक आहे. सारा तूच वाच रम. हो. रमते रमेते रमन्ते रमसे रमेथे रमद्वे रमे रमावहे रमावहे महे महे. बस छान. हो. आता त्याच्या पुढे कोणता धातू होता? रमाच्या नंतर हा काय एवढा 1 सांगितलं? मिनिट बघते. मला वाटतं सह दिला होता मी. सह हो, सह. सहते आहे की नाही? हो. सह म्हणजे सहन करणे. सह. मग आता सह आज विभावरी चांगली दिसते. हो मैत्रिणीने सुरू करून दिला. हा मग छान आहे बघ. सह. आता सह लिही बरं. सह सगळ्यांनीच लिहायचं आहे म्हणजे.
छान. आता कोण वाचून दाखवेल बघा? बोला. शर्विल तू वाचतो का? हो मिस. हा वाच. हो मिस. सहते, सहेते, सहन्ते प्रथम पुरुष. शाबास. सहसे, सहथे, सहद्वे मध्यम पुरुष. सहे, सहे. सहावहे, सहे, सहावहे, सहामहे मध्यम पुरुष. उत्तम प्रथम पुरुष. पुरुष. उत्तम पुरुष. हं? आता हे झाल्यानंतर बघा, हे सगळ्यांनी धातू लिहायचे, तक्ते तयार करायचे, म्हणजे हा व्याकरणाचा भाग झाला. आता आपल्याला तो श्लोक राहिलाय चौथा. हं? अपूर्व कोपी कोशोयम. तो बरं, पहिले 3 कुणाचे पाठ झाले तो? हॅलो सारा, एक तरी पाठ झाला का तुमचा? 2 झालेत ते हो टीचर, एक लावायला झालाय. नीट झालं नाही माझं. हा, मग कोण म्हणेल पहिला श्लोक बघा? सार्धभैर झाला का पहिला श्लोक? हो टीचर, झालाय पहिला. हा, मग बोल बरं, बोलून दाखव. अपूर्व कोपी कोशोऽयं विगते तव भारती वयत वृद्धी मायाती क्षयमायाती संचयात. फक्त विद्यते हा शब्द नीट बोल हं, बाकी छान बोललास. हो. आता एकच झाला का अजून पुढचा झालाय पाठ? नाही, एकच झाला टीचर अजून. एकच झाला. आता दुसरा केव्हा पाठ करणार? बर, करतो सोमवारपर्यंत टीचर. तरी दुसरा एक पाठ करा. एक 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 प्रत्येक वेळी एक पाठ झाला पाहिजे कमीत कमी. हो. आणि तुम्ही एवढे नशीबवान आहात, तुम्हाला यातले 4च श्लोक आहेत बघा. हं? आता हा श्लोक कुणाचा अजून पाठ झालाय? सारा, तुझा झाला का? दुसरा नाही झाला. पहिला अपूर्व झाला. मग बोल बरं. अपूर्व कोपी कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययते बुद्धिमायाति क्षयमायाति सच्चयात्. बरोबर, पण व्ययते नाही, हं, व्ययतो वृद्धिमायाती. कळलं का? हो. शब्द नीट बरोबर, म्हणजे लिखाणात. हे बघ, हे तुम्हाला लिहायला येणार आहे 2 मार्काला. कळलं का? एक श्लोक 2 मार्काला येणार. हो. आता अनिकेत, ऐकू येते का अनिकेतला बाळा? हो मिस, येतोय. हा, मग तुझा हो मिस, पाठ येतोय. हा, तुझा पाठ झाला हा पहिला श्लोक? हो मिस, झालाय. बोलू? हो, बोल ना. वा. अपूर्व कोशी कोशोडः अरे अरे, कोशोडये थांब 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 थांब. विद्यते तव भारते. नाही नाही, आता अनिकेत बघ हा नीट, मी एक एक शब्द सांगते. अपूर्व कोपी म्हण. कोपी कोशोयम. कोशोयम. तो ड नाहीये बर का, तो अवग्रह हो मिस. आहे. कोशोयम कोशोयम विद्यते 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 तव भारती भारती तव भारती व्ययतो व्ययतो वृद्धिमायाति वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात. क्षयमायाति संचयात. शाबास. आता हे असंच पाठ करा. आणि आता आज काय झालं विभावरी, मी हे सुरू केलं आणि आता मग योगेश वगैरे आलेत, पण आता शेअर करायचं म्हणून पान शेअर करायचं राहिलं. रेकॉर्डिंग मी केलं सुरू बरोबर, पण पान शेअर करायचं राहिलंय. तर बघ आता ऐक तू. आपल्याला आता चौथा श्लोक मी शिकवणार आहे आज. पहिले 3 झाले. देतोयस का करून बघ? 1 मिनिट, होतोय ते.
नाही तर बंद नको करू, मला राहू दे, नाही एकच आहे श्लोक. 8वी 42 पान. त्यांना पेज शेअर करतो. व्हॉट्सअपवर नाही आता बघतो पेज बस हा. हे बघ विभावरी आता शेअर केलंय. हा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. अगदी सोपा श्लोक आहे बघा. शतेषु जायते शूरः, 100मध्ये 100 in 100 people 1 is brave. जायते होतो. 100 माणसांमध्ये एखादा शूर वीर असतो. सहस्रेषु च पंडितः, आणि पंडित स्कॉलर जो असतो तो हजारामध्ये, इन 1000 देर इज अ 1 स्कॉलर. त्याच्यानंतर वक्ता दशसहस्रेषु, वक्ता ओरॅटर बोलणारा भाषण करणारा 10,000मध्ये, इन 10,000 कळलं, हा ओरॅटर होतो. दाता भवती वा न वा म्हणजे काय, मराठीतली वानवा नव्हे, वा और किंवा, होतो किंवा नाही. दाता, दाता म्हणजे कोण, डोनर. दानशूर हा युगायुगामध्ये एखादा होतो. दाता होतो किंवा नाही होत. कळलं, लक्षात आलं काय काय ते. शर्विल समजते का. शतेषु जायते शूरः, इन 100 देर इज 1 ब्रेव मॅन, आहे की नाही. नंतर सहस्रेषु च पंडितः, इन 1000 people देर इज रेअरली 1 स्कॉलर. वक्ता दशसहस्रेषु, इन 10,000 देर इज अ इलोक्वेंट ओरेटर. दाता भवती वानवा, डोनर इज म्हणजे होतो किंवा नाही. युगायुगातून एखादा दानशूर व्यक्ती. दानशूर व्यक्तीचं नाव माहितीये का कोणाला, कोण सांगेल. दानशूर कोण होऊन गेला, विभावरी सोडून. दानशूर व्यक्ती कोण होऊन गेलाय आपल्याला. सार्थ भोईर सांगशील. नाही टीचर, नाही माहिती. येत मग आता देव. विभावरीच. कर्ण. कर्ण, आहे की नाही. कर्णा आपण म्हणतो ना, काय कर्णासारखा दानशूर, आहे की नाही. कर्णाने स्वतःची कवच कुंडल ती सुद्धा दिली, आहे की नाही. त्यामुळे कर्णासारखा दानशूर हा एखादाच होतो. तो तुम्हाला 10वीला धडा आहे. कर्ण दानशूर जो आहे तो इंद्र कसा येतो त्याच्याकडे मागायला वगैरे, ते 10वीला तुम्हाला ट्रान्सलेशनला धडा आहे. तोपर्यंत पुस्तक बदललं नाही तर अभ्यासक्रमात वेगळे वेगळे धडे येतात. सध्या तो आहे 10वीला. लक्षात आला, अर्थ सगळ्यांना समजला. लिहून घेताय, लिहून घ्या. मग कारण परीक्षेला आलं की मग पंचायत होणार. तू नको घेऊ. पण बाकीच्यांना घ्यायला हवं ना. हो, बाकीच्यांना 1 among 100 लिहा. 1 among 100. स्पेलिंग कळलं नाही तर विचारा. AMONG, among 100. becomes brave, becomes brave. कॉमा करायचा. 1 among 1000, 1 among 1000 becomes a scholar, becomes
a scholar, and one among 10,000. One among 10,000 becomes an eloquent orator. ELOQUENT, eloquent orator. ORATOR, कोणाला तुला सांग. full stop. The donor comes, donor, DONOR, donor comes or does not come, or does not come into being. into एकच शब्द आहे, into being, BEING, being. कळलं नीट? आता याच्यात काही शंका अर्थामध्ये कुणाला अडलं असेल तर विचारा, नाही तर आपण श्लोकाखालचे प्रश्न घेऊया. अडले काही शर्विल? काही नाही ना, कळलं? हा, मग श्लोकाखालचे प्रश्न बघा. सोपेच आहे ते श्लोक अगदी. बघा, स्तंभलेखनम कुरुत, काय आहे? ओ आणि बो जोड्या लावा. स्तंभलेखनम म्हणजे काय? मॅच द फॉलोइंग. शतेषु सहस्त्रेषु दशसहस्त्रेषु. आता श्लोकात बघून उत्तर द्यायची आहेत. दाता शूरः पंडितः वक्ता. फसवण्यासाठी या बाजूला 4 दिलेत आणि एकीकडे 3 आहेत. मग शतेषु काय येईल? शूरः. शूरः. सहस्त्रेषु पंडितः. पंडितः. आणि दशसहस्त्रेषु वक्ता. वक्ता. कळलं? म्हणजे दाता हे त्यांनी जास्त दिले तुम्हाला फसवण्यासाठी. आता पुढचं बघा. कस्मिन कह गुण वर्तते इति लिखत. म्हणजे पुन्हा काय आहे? जोड्याच लावा. कोणता गुण कुणामध्ये आहे हे लिहा. आता शूरे, शूर माणसामध्ये शूरे, इन द शूर, सप्तमी आहे बघा. शूरः. शूरे कोणता गुण येईल? ब मधला बोला. नाही कळते? शौर्यम. 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 सारा समजते का? आता पंडिते. पंडितम. पांडित्यम. पांडित्यम. हा, भाषण निपुणे. वाक्यत्वम. वक्तृत्वम. शब्द कसा बोलायचा बघा. सारा तू बोलून दाखव. वक्तृत्वम. नाहीये. सार्थ तू बोलून दाखव मला. वक्तृत्वम. वक्तृत्वम. अरे देवा परमेश्वरा. शर्विल तू बोल. परत. वक्तृत्वम. नाही. बर, आता अनिकेत गानू तू बोल रे. हॅलो. वक्तृत्वम. नाही. आता विभावरी. वक्तृत्वम. बरोबर. आता बघा कसा उच्चार करायचा. वक, क अर्धा आहे की नाही? मग म्हणायचं वक्तृत्वम. वक्तृत्वम. कळलं? वक्तृत्वम. अरे शिक्षकांना पण येत नाही बोलता. वक्तृत्वम. वक्तृत्वम. सारा ऐक नीट. सार्थ होईल. अनिकेत हो. वक्तृत्वम
म्हणा माझ्या पाठोपाठ. वक्तृत्वम. त्वम वक्तृत्वम. नाही, वक्तृत्वम. वक्तृत्वम. हे बघ सारा, काय आहे माहिती का? वक अर्धा आहे की नाही क, आणि त्याला तृ जोडलाय. तला रुकार आहे की नाही? वक्तृत्वम. वक्तृत्वम. वक्तृत्वम वक्तृत्वम. वक्तृत्वम. हा, म्हणजे तुमच्या वक्तृत्वम. टीचरला आलं नाही ना तर तुम्ही सांगायचं ना उच्चार. वक्तृत्वम. हा वक्तृत्वम. हा, शाबास. आता उदारे, आपल्या वसईतले उदारे नाही हं, उदारे गुरुजी ते नव्हे. उदारे, उदारे म्हणजे काय? म्हणजे उदार दात. असणारा माणूस. जनरॉसिटी म्हणजे जनरस माणूस जो आहे त्याच्यामध्ये उदारे कोणता गुण येईल? दातृत्वम. दातृत्वम. कळलं? झाल्या जोड्या लावून. उत्तर लगेच लिहित जा, परीक्षेच्या वेळेला विचारणार. हो. आता समानार्थक शब्दम लिखतो. सिनॉनिम्स बघा. दाता, दानशूर. दानशूर, आहे की नाही? शूर, वीर, आहे की वीर. नाही? पंडित, विद्वान. कळलं का? विद्वान. वि पहिला, द ला व, विद द अर्धा, विद्वा आणि न चा पाय मोडायचा. हा, विद्वान. हो. वजनातला वो राहील लक्षात. आता आपण तो श्लोक वाचूया. पाठ करायला पण पाहिजे ना. झाले ना प्रश्न का अजून आहेत त्याच्यावर खाली? झाले. झाले ना. हा, चला मग आता श्लोक म्हणूया तो. मी आधी दोन्ही ओळी नीट म्हणते. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. आता दोन दोन शब्द सांगते. शतेषु जायते शूरः, म्हणा पाठोपाठ. शतेषु जायते शूरः. आता बघा, शतेषु पहिला आहे की नाही उकार, म्हणून मी हो. कसा उच्चार केला बघा. शतेषु जायते शूरः, शू दुसरा आहे की नाही? हा, शतेषु जायते शूरः म्हणा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दशेषु दाता भवति वानवा. दाता भवति वानवः. वानवः नाहीये बाळा, वा न वा. वा. वानवा. होतो वा म्हणजे और किंवा, होतो किंवा नाही होत. भवती म्हणजे होणे. कळलं का? लक्षात ठेवा. आता संपूर्ण ओळ बघा येते का? शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः म्हणा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. वक्ता दाता भवति वानवा. शाबास. आता संपूर्ण श्लोक सार्धभोईर तू वाचशील का रे? बघू येतोय का? तिथे मला तो एक वर्ड बोलला का ते दाता भवतीच्या पहिला. दशसहस्रेषु. कळलं का? हा चालेल. दशसहस्रेषु. शाबास. आता थांब, नाही तर 1-2 मिनिटं राहिलीत. विभावरी म्हणून दाखवेल, तिचा पाठ पण आहे. आणि बोला. शतेषु जायते शूरः
सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा. कळलं? छान म्हणली. फक्त शतेषु शू पहिला पाहिजे. शतेषु हा. जायते म्हणजे शुद्ध बोलायचं संस्कृतमध्ये आणि शुद्ध लिहायचं. मराठीत आपण काय करतो, मला लिहायचंय म्हणतो आणि आपण लिहितो, चालतं. पण संस्कृतमध्ये जसं बोलाल तसं लिहायचं. हं, उच्चाराप्रमाणे लिखाण आणि मग आपलं चुकत नाही परीक्षेत वगैरे पण, हे लक्षात ठेवा. आता विभावरीला परीक्षा नाही द्यायची, पण बाकीच्यांना